मुंबईमध्ये 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। मेट्रोचं काम सुरू असताना अमरमहल जंक्शन इथं जलवाहिनीला गळती लागलेली आहे आणि त्याच दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद असेल। चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर, कुर्ला, परळ आणि शिवडीमध्ये पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, पाणी जपून वापरा, कारण की पुढील 24 तास तुम्हाला पाणी मिळणार नाहीये, पाणी पुरवठा बंद असणार आहे। जलवाहिनी फुटली आणि याच दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये असल्फा भागामध्ये मनसेनं आंदोलन केलेलं आहे। हिंदी भाषेची सक्ती या संदर्भात मनसे आता आक्रमक झाली असून मृदुंगाच्या तालावर अभंग गात मराठीसाठी मनसेनं जागर केलेला आहे। सरकारनं काढलेला GR फाडला असून मनसे कार्यकर्त्यांची आता धरपकड सुरू करण्यात आलेली आहे। तर आता फडणवीसांनी दम दिल्यानंतर बँकांविरुद्धच्या आंदोलनातून मनसेनं माघार घेतलेली अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेली आहे। मोदींसोबत राज ठाकरे कोणत्या भाषेत बोलतात असा सवाल देखील राऊतांनी विचारला। महाराष्ट्र मराठी भाषा सबसे बड़ा धोखा है वो गुजराती से। पूरा मराठी पर गुजराती भाषा का आक्रमण और गुजराती संस्कृति का आक्रमण जो हो रहा है जानबूझकर कुछ व्यापारी कर रहे हैं, उससे धोखा है। कोई आता है नेता बीजेपी का और बोलता है इस एरिया फलाना महाराष्ट्र का एरिया, उसकी भाषा गुजराती है। आप कौन हो भाई? उसके ऊपर राज ठाकरे के लोगों ने कुछ आवाज़ उठाया क्या? अगर आवाज़ उठाएंगे तो मोदी और शाह नाराज होंगे, फिर गुजरात आ गए। बातमी मुंबईतून मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये जैन मंदिरावर महापालिकेने कारवाई केली आणि त्याविरोधात आता जैन समाजाचा मोर्चा महापालिकेच्या कार्यालयावर धडकला। विलेपार्लेत कांबळवाडीमध्ये 35 वर्ष जुनं पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महापालिकेने पाडलं होतं। मंदिर पाडण्याच्या नोटीसला जैन समाजानं मुंबई हायकोर्टात आव्हान दिलेलं। दरम्यान गुरुवारी सुनावणी होण्याआधीच मंदिर पाडण्यात आलं, तेव्हा या कारवाईविरोधात आता जैन समाज आक्रमक झालाय। अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जैन समाजानं केली असून यासाठी आता जैन समाजानं महापालिकेसमोर हे आंदोलन छेडलेलं आहे। मंदिर पाडल्यामुळे जैन समाज आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। बातमी एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांच्या पगारामधून कापलेला PF ट्रस्टमध्ये भरलाच नाहीये। त्यामुळे गुंतवणुकीवरचं 100 कोटी रुपये व्याज बुडीत निघालेलं आहे। जवळपास 87,000 कर्मचाऱ्यांच्या PF आणि ग्रॅज्युटीची 2,345 कोटींची रक्कम फेब्रुवारी 2024 पासून ट्रस्टमध्ये भरली गेलेली नाहीये। मात्र गुंतवणूक न केल्यानं व्याज आणि चक्रवाढ व्याज बुडालेलं आहे। ही रक्कम एसटीला व्याजासहित शासनाकडून मिळवून द्यावी अशी विनंती आता महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केलेली आहे। फेब्रुवारी 24 पासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम PF ट्रस्टकडे एसटी महामंडळाने भरलेलीच नाहीये, कारण ती रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नाही आहेत। परिणामी कर्मचाऱ्यांचं नुकसान झालंय, कारण हे पैसे कर्मचाऱ्यांचे आहेत। हे पैसे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळतात किंवा त्यांना PF ॲडव्हान्स दिलं जातं ते मिळतात। त्या सगळ्यावरती परिणाम झाला आहे आणि 100 कोटी ही रक्कम खूप मोठी आहे। आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की तात्काळ जर PF ट्रस्टला पैसे भरण्यासाठी शासनाने जर पैसे दिले नाहीत
तर या ट्रस्टवर EPFO ऑफिस कारवाई करू शकते. आणि राजकीय वर्तुळातली आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे. भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून संग्राम थोपटे हे भोरमधील काँग्रेसचे माजी आमदार आहेत. गेल्या 3 वेळेस संग्राम थोपटे या मतदारसंघामधून विजयी झाले, मात्र यंदाच्या विधानसभेमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 3 वेळेस आमदार राहिलेले संग्राम थोपटे यांनी आता काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसला या ठिकाणी मोठा धक्का बसतोय. थोपटेंनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवरील कव्हर फोटो बदलला असून उद्या भोरमध्ये सभा घेऊन पुढची भूमिका जाहीर करणार आहेत. ही लोकशाही आहे. आता माझ्यापर्यंत काही आलेलं नाही. संग्राम दादांचं माझं अनेक वेळा बोलणं होतं. संग्राम दादांनी मला अजून काही हे सांगितलेलं नाही की कुठल्या काही पक्ष बदल वगैरे करतायत. त्यांचा काय निर्णय येतोय हे स्पेक्युलेशन आणि प्रश्नचिन्ह तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहते. त्यामुळे प्रश्नचिन्हावर कॉमेंट करणं हे योग्य होणार नाही. माझी अपेक्षा आहे की ते महाविकास आघाडीबरोबरच राहतील. तर त्यांच्या मेळाव्यात काय ठरेल हे आपल्याला उद्या कळेलच. त्याच्यामुळे एवढा अविश्वास संग्राम दादांवर का दाखवावा आपण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकमध्ये झालेल्या दंगलीसंदर्भात मोठं विधान केलेलं आहे. नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतरच हे अतिक्रमण काढलं जात होतं असंही यावेळेस फडणवीसांनी सांगितलेलं आहे. नाशिकमध्ये अतिशय सुनियोजित पद्धतीनं दंगल घडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर तिथल्या लोकांनी स्वतः ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलं आणि ते अतिक्रमण काढण्याची सुरुवातही त्यांनी स्वतः केली. त्याचवेळी ही सगळी जी मंडळी दंगलीमध्ये दिसत आहेत या मंडळींनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दगडफेक केली, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दंगा तयार केला आणि म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई जी आहे ती करण्यात येते. आता पाहूयात 100 बातम्या झटपट. पाण्याच्या प्रश्नावरनं संजय राऊतांनी भाजपावर जोरदार टीका केलेली आहे. पाणी प्रश्नावर सरकार गंभीर नाही, टँकर माफिया भाजपाला अर्थपुरवठा करतात असा आरोप राऊतांनी केला. तर कोण संजय राऊत असं म्हणतायत, फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. पाणी टंचाई ज्या ठिकाणी समस्या असेल त्या ठिकाणी ती तात्काळ सोडवली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेलं आहे. ते संभाजीनगरात बोलत होते. पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचंही त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या सीमांकनासाठी शेतकऱ्यांचा विरोध अजूनही ठाम आहे. गाव शिवारामध्ये कुठल्याही प्रकारचं सीमांकन अथवा मोजणी करू देणार नाही असा पवित्रा स्थानिकांनी घेतला. यावेळेस महसूल कर्मचारी शेतकऱ्यांचा रोष पाहून माघारी फिरलेत. शक्तीपीठ महामार्गाला सिंधुदुर्गात सुद्धा मोठा विरोध पाहायला मिळतोय. 100 मीटर रस्त्यासाठी हजारोंची वृक्षतोड होत असल्याचा आरोप होतोय. परिसरातील जैवविविधता यामुळे धोक्यात येणार आहे. नागपुरात 7 वर्षाच्या चिमुकल्याचा भरधाव ट्रकने चिरडल्याने दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मुलगा आहान आईसोबत रिक्षामधून उतरला त्यावेळेस भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मुलाला धडक देत त्याला काही अंतर फरफटत नेलं. यामध्ये चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे. धाराशिवच्या कसबे तळवडा गावामध्ये गोठा पेटल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. या प्रकरणी नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांना केलेली आहे. मांजरांच्या 5 पिलांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये पोलिसांची व्हॅन थेट रस्त्यालगत असलेल्या दुकानामध्ये शिरलेली आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यावेळेस कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानदाराचं मोठं नुकसान झालंय. पुण्यावरनं यवतमाळ मार्गे चंद्रपूरकडे जाणाऱ्या DNR ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. यवतमाळच्या इचोरी घाटामध्ये नाल्यामध्ये ट्रॅव्हल्स उलटून हा अपघात झालेला आहे. अपघातामध्ये 8 ते 10 जण जखमी झालेत. चालक दारूच्या नशेत असल्याने अपघात झालेला आहे. एका बाजूला आपण स्वातंत्र्याची 75वी साजरी करतोय, मात्र दुसऱ्या बाजूला पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नामुळे अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागतोय. यवतमाळमध्ये हर घर
जल योजना कागदावरच राहिल्याचं भीषण वास्तव समोर आलंय. योजनेअभावी 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. योजनेसाठीचे पैसे गेले कुठे असा सवाल ग्रामस्थ विचारतायत. कोट्यावधी रुपये खर्चून सुद्धा घरापर्यंत पाणी पोहोचत नाहीये. यवतमाळमधल्या 12 वर्षीय वेदिका चव्हाणचा पाणी भरायला गेलेली असताना नदीमध्ये बुडून मृत्यू झालाय. हर घर जल योजनेवर कोट्यावधींचा खर्च होतोय, मात्र या योजनेचं पाणी अनेक घरांपर्यंत पोहोचतच नाहीये. काठोडा गावाजवळ पारधी वस्तीमधल्या 45 घरांपर्यंत हर घर जल योजना पोहोचली नाही. मग कोट्यावधींचा खर्च गेला तरी कुठे असा सवाल ग्रामस्थ विचारतायत. पैसा खर्च झाला पण योजना आलीच नाही. गावातल्या मुलीचा त्यामुळे मृत्यू झालेला आहे. आणि ही एक घटना समोर आली आहे, मात्र अशा अनेक घटना दररोज घडत असतात. अडचण आहे सर, दुसरं काही नाही सर. पाणीचीच अडचण, पाणी भेटतच नाही सर. पाणी म्हणजे पाणीच आहेच नाही गावात. पहिली गोष्ट हे आहे सर. कम से कम तरी 30-35 साल झाले सर, पाणीच आहे सर. इथं सुद्धा करण नाही सर, काही नाही, पाणी नाही, काहीच नाही सर. आता ते पोरगी मेली सर, काल उद्या आले सर, ते आता पाणी चालू करून. ही अतिशय दुर्दैवी घटना माझ्या विधानसभा क्षेत्रातील कोटोडा या गावातील पारधीबेड्यावर घडल्या. अतिशय गरीब कुटुंबातली मुलगी आणि आईवडिलांना अतिशय वेदना झाल्या असतील. आणि म्हणूनच या दुर्दैवी घटनेमुळे मी तहसीलदार आणि बीडीओंना सूचना केल्या की अशा प्रकारची घटना पुन्हा या विधानसभेत घडू नये. आता बातमी आहे बीडमधून. अमानुष मारहाण झालेल्या घाटशी पारगाव येथील घोडके कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. 1.5 महिन्यापूर्वी या कुटुंबाला मारहाण झाली होती, मात्र अजूनही आरोपी मोकाटच फिरतायत. शिरूर पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून लाडक्या बहिणीला संरक्षण देणार की नाही असा सवालही यावेळेस उपस्थित झालेला आहे. अत्यंत अमानुष पद्धतीनं मारहाण करण्यात आलेली आहे. घोडके कुटुंब त्यांची व्यथा आता मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे. आम्हाला रानात जाऊन खूप हाणलं, पण आमचे आज लाडके बंधू येणार आहे तिथं निवेदन करायला घाटशीळ पारगावला. तिथं बाबाच्या हातचं त्यांचं काहीतरी होणार आहे. त्याच्यामुळे आमचं मागणं आहे देवेंद्र फडणवीसला, आमच्या बंधूला, की लाडक्या बहिणीचं बोलणं आहे की आमचं काहीतरी सक्सेस करावं त्यांनी. आता परत काय आरोपी धरले नाही त्यांनी, पण आता धरा म्हणून याची मागणी आहे आमची. कारण कसं आहे, सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही. आम्ही प्रेम करू शकतो, आम्ही गडाच्या वाऱ्या करू शकतो, आम्ही गडाची भक्ती करू शकतो. या लोकांनी सांगितलं तर धुनानी माखलेल्या, रापलेल्या, धुळीनी माखलेल्या या कातड्याचं जोडं करून त्यांच्या पायात सुद्धा घालू शकतो. पण सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही. तुमच्या रूपाने इथे सत्ता आलेली आहे. मी 5 वर्ष सत्तेत नव्हते तेव्हाही गडाच्या विकासासाठी तुम्ही सहकार्य केलंय. पालकमंत्री असताना मी जे केलं त्याही पेक्षा जास्त तुमच्या काळात व्हावं. आत्ता सुद्धा मी पालकमंत्री जरी जिल्ह्याची नसले तरी पालक म्हणून तुम्हाला विनंती करते की तुम्ही हे गड दत्तक घ्या आणि त्याचा भरभरून विकास करा. आणि या गडाचा विकास करा म्हणजे काय, तर इथे येणाऱ्या भाविकांचा विकास करा, इथे येणाऱ्या भाविकांची सोय करा, त्यांच्या जीवनामधले कष्ट कमी करण्यासाठी आपल्या सत्तेचा उपयोग करा. वामन भाऊंचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील, भगवान बाबांचे लाभतील, मुंडे साहेबांचे तर आहेच. तुम्ही मला वाटतं 17 वर्षाचे होते आदरणीय देवेंद्रजी जेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं. आणि त्यांच्या वडिलांची खूप नाव होतं आणि ते नागपूरमध्ये माझे बाबा नेहमी सांगायचे, आई सांगायची, त्यांच्याकडे नेहमी एक जेवण ठरलेलं असायचं. आणि आज मला वाटतं ते खूप लहान वयात त्यांचे पण वडील त्यांच्यापासून दुरावलेले आहेत आणि त्यांच्यावर खूप प्रेम प्रमोदजींनी, मुंडे साहेबांनी, सगळ्यांनी केलेलं आहे, भाजपनी केलेलं आहे. आज ते 3ऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून आले. आज या 3ऱ्यांदा मुख्यमंत्री पदाच्या 5 वर्षात हा बीड जिल्हा सुजलाम सुफलाम होईल. ह्या बीड जिल्ह्याचं तर भगवानगडावरनं मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. आता वळत इतर बातम्यांकडे. बातमी आहे सर्वसामान्यांसाठी मोठी. जर तुम्ही बनावट पनीर विकत असाल तर वेळीच सावध व्हा. बनावट पनीर आढळलं तर आता थेट दुकानाचा परवाना रद्द होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय बाजारामध्ये बनावट पनीरची विक्री वाढतेय आणि आता याबाबत बनावट पनीर विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आलेले. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी याबाबतचे आदेश दिलेत. दरम्यान तुम्ही बनावट पनीर नक्की कसं ओळखाल तेही पाहूयात. मऊ आणि एकसमान आणि थोडं लवचिक असं असली पनीर असतं, मात्र नकली पनीर खडबडीत रबरासारखं असतं. असली पनीर
त्याचा रंग नैसर्गिक असतो, पांढरा असतो, किंचित पिवळसर झाक असते त्याला. मात्र नकली पनीर खूप पांढऱ्या रंगाचं असतं आणि कृत्रिम रंग असल्याचं भासून येतं. असली पनीर याला दुधाचा हलका गोड वास असतो, नैसर्गिक चव असते आणि नकली पनीर रासायनिक वास असतो आणि चवही नसतं. पाण्यामध्ये असली पनीर टाकल्यास हळूहळू ते मऊ होतं, मात्र नकली पनीर पटकन विरघळेल किंवा तुकडे होतील. असली पनीर तव्यावर ठेवल्यास हळूहळू वितळेल, दुधाचा वास येईल. मात्र नकली पनीर जर आपण तव्यावर ठेवलं तर प्लास्टिक सारखा वास येईल जळल्याचा. आता पाहूयात 100 बातम्या झटपट. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साई भक्तांची अलोट गर्दी झालेली आहे. सुट्ट्यांच्या काळामध्ये धार्मिक पर्यटनाला अनेक जण महत्त्व देतात. शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी त्यातच जोडून शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्याने साई भक्तांची मंदिरामध्ये मांदियाळी पाहायला मिळाली. यवतमाळच्या घाटंजीमध्ये 50 वर्षांनंतर अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. मंडप पूजन, अग्निपरिक्रमा, पारंपरिक वेशभूषा, ढोलवाद्यांच्या गजरामध्ये लग्न लागलं. निसर्ग पूजन, संत सेवालाल महाराज यांचं पूजन करून सोहळ्याची सांगता झाली. धाराशिवमधील शेतकऱ्यानं मुलाच्या लग्नामध्ये थेट हेलिकॉप्टर आणलं आणि हेलिकॉप्टरनेच लग्नाची वरात काढली. अंतरवाली गावामध्ये शेतकरी भास्कर शिकेतोड यांनी त्यांच्या लग्नामध्ये स्वतःच्या लग्नामध्ये वरात मोटरसायकलवरनं काढण्यात आली होती. मात्र मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरने वरात काढावी अशी त्यांची इच्छा होती. पुण्याच्या इंदापूर तालुक्यामध्ये वरकुटे बुद्रुक गावात श्री भैरनाथ यात्रेच्या निमित्तानं प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या मोहकदा पाहायला मिळाल्या. यावेळेस गौतमी पाटीलने तिच्या तुफान नृत्यानं आणि अदांनी सर्वांनाच भुरळ पाडली. तुम्ही बैलगाडा शर्यतीमध्ये धावणारा बैल पाहिला असेल, पण कधी बैलाची विमानउडी पाहिली आहे का? नाही ना? तर आज आपण बैलाची विमानउडी पाहूयात. कसा हाय दणका ती बी दिवशी बैलाचा. पाकलं का नाही डोळं आणि वाचलं का नाही तोंड. नाद करावं शेठ ती बी देशी बैलाचा. छे, परत बघा व्हिडिओ आणि करा एन्जॉय. ही बैल हाय बैल, शेतकऱ्याची खरी दौलत. शेतात राबण्यापासून ही बैलगाड्या शर्यतीपर्यंत पकड्या 100% साथ देणार म्हणजे देणार. आणि आपला शेतकरी बी डोळं झाकून विश्वास ठेवणार म्हणजे ठेवणार. आता ही व्हिडिओ बघा, आपल्या दक्षिण भारतातल्या असल्याचं कळतंय. स्थानिक खेळात बैलाचा ताबा सुटला आणि बैल वाऱ्यागत सुसाट 5-25 तरुण आडवं होतं आणि बैल गोलीगत. धोका दिल ती बैल कसला, थेट डोक्यावरनं उडी. कसं तर असं. याला बैल म्हणायचं का इमान तुम्ही ठरवा, पण बैल नेहमी इमानी असतो ही मात्र 100% खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. सरकारच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो. आपल्याला कल्पना आहे की या बीड जिल्ह्यामध्ये सप्ताहाची एक फार मोठी परंपरा आहे. खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये
आमच्या मीडियाचे लोक बीड जिल्ह्यातल्या काही गोष्टी वारंवार दाखवतात. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे. पण त्याच वेळी जसं बीड जिल्ह्यामध्ये कधी काळी काही वाईट होतं, तसं सातत्याने 93 वर्ष अशा प्रकारचा नारळी सप्ताह देखील याच बीड जिल्ह्यामध्ये होतो. ही जी परंपरा सप्ताहांची, अध्यात्माची, वारकरी विचाराची, संतांची या बीड जिल्ह्याला लाभलेली आहे. मला असं वाटतं की त्यामुळेच अनेक अडचणीचा सामना करणारा आमचा बीड जिल्हा हा सातत्याने त्या ठिकाणी या भक्तीच्या रसामध्ये न्हाऊन निघत असतो. मग अशी पंकजाताईंनी सांगितलं, ही गोष्ट खरी आहे की आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्यातून या बीड जिल्ह्याशी देखील एक वेगळं नातं हे आमचं तयार झालं आहे. आणि जेव्हापासनं गहिनीनाथ गडावर येण्याची सुरुवात झाली तेव्हापासनं या नात्याला एक वेगळा अशा प्रकारचा रंग देखील त्या ठिकाणी आलेला आहे. हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो. मागच्या काळामध्ये गहिनीनाथ गडाचं विकासाचं कार्य ताई आपण हातामध्ये घेतलं. आता बरंच पुढे ते गेलेलं आहे. अजून भरपूर काम देखील त्या ठिकाणी करायचं आहे. पण ताईंनी आणि विठ्ठल महाराजांनी सांगितलं की मी गहिनीनाथ गड दत्तक घ्यावा. विठ्ठल महाराज गड दत्तक घ्यायची माझी ऐपतही नाही, माझी अवकातही नाही. मी गडाला दत्तक घ्यायला तयार आहे, तुम्ही मला दत्तक घ्या. आणि गडाची जबाबदारी निश्चितपणे आम्ही सगळे मिळून या ठिकाणी घेऊ. आणि गडावर येणारा जो प्रत्येक भाविक आहे त्याच्या जीवनामध्ये 2 चांगले क्षण त्या ठिकाणी झाले पाहिजेत, उत्तम व्यवस्था झाली पाहिजे. आणि हा जो आमचा गड आहे, हा गड एक प्रकारे ज्या गहिनीनाथ महाराजांनी या वारकरी संप्रदायाला विचार दिला, त्याची एक प्रकारे सुरुवात केली असं देखील आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारच्या गडाचा उत्तम विकास झाला पाहिजे, हा प्रयत्न निश्चितपणे आम्ही सुरू केलेला आहे आणि येत्या काळात तो पूर्णत्वास देखील आम्ही घेऊन जाऊ. मी आज या निमित्ताने सांगू इच्छितो की केवळ गडाचाच विकास नाही तर ताईंनी सांगितलं हेही महत्त्वाचं आहे की गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास देखील झाला पाहिजे. आमचा हा बीड जिल्हा जो सातत्याने दुष्काळाच्या छायेत आहे त्याला दुष्काळातनं बाहेर काढलं पाहिजे. आमच्या मराठवाड्याला दुष्काळातनं बाहेर काढलं पाहिजे. आणि म्हणून आपण प्रयत्न सुरू केला. आणि मागच्या काळामध्ये आपलं जे हक्काचं कृष्णेचं पाणी होतं ते पाणी आपण त्या ठिकाणी आष्टीमध्ये आणण्याकरता निर्णय केला आणि आज ते पाणी आष्टीपर्यंत पोचतं आहे. पण तिथपर्यंत केवळ पोचून चालणार नाही, अख्ख्या जिल्ह्याला त्या ठिकाणी आपल्याला पाणीदार करायचं आहे आणि तोच आमचा प्रण आहे. आताच या गावच्या लोकांनी देखील मागणी केली. खरं म्हणजे आताची आमची परिस्थिती अशी आहे की एका हौदात पाणी आहे आणि प्रत्येकाला त्याच हौदातनं पाणी हवं आहे. पाणी वाढत नाही आहे, मागणारे वाढत आहेत. त्याच्यामुळे एक मोठं संकट तयार झालं आहे. पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की संतांच्या आशीर्वादाने या मराठवाड्याला कायम दुष्काळमुक्त करण्याकरता समुद्रात वाहून जाणारं 53 TMC पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला आम्ही मान्यता दिलेली आहे. आता त्याचे आराखडे तयार होत आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी हे काम आम्ही सुरू करणार आहोत, ज्यातनं या मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करणार आहोत. आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे सुरेश अण्णा की या ठिकाणी 21 TMC पाणी हे मराठवाड्याला मिळायला हवं होतं. पण ज्यावेळी आम्ही निर्णय केला त्यावेळी लक्षात आलं की
7च TMC पाणी आहे, उरलेलं पाणी ऑलरेडी पळवलेलं आहे. पण आता काळजी करू नका, आता जे कृष्णा कोयनेला जो पूर येतो त्या पुराचं पाणी आम्ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातनं, वळण बंधाऱ्याच्या माध्यमातनं या संपूर्ण परिसरामध्ये आणण्याच्या योजनेला मान्यता दिलेली आहे. आणि या मे महिन्यामध्ये त्याचं टेंडर देखील आम्ही काढतो, ज्यातनं हे सगळं पाणी त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं मराठवाड्याकडे आणू. आणि हा जो सगळा पश्चिम महाराष्ट्राशी लगत अशा प्रकारचा मराठवाड्याचा भाग आहे किंवा नगर जिल्ह्याशी लगत जो भाग आहे, याला दोन्ही बाजूने, एकीकडे नगर जिल्ह्याच्या बाजूने आणि दुसरीकडे सोलापूरच्या बाजूने आपण हे पाणी जे आहे उजनी धरणातनं ते या ठिकाणी आणू. अशा प्रकारचा जवळपास, म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, 30 TMC पाणी हे त्या ठिकाणी वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत आहे. आणि म्हणून हा जो काही एक साधारणपणे विवाद असतो, कुठेतरी नगर जिल्हा आणि नाशिक आणि नगर एकत्रितपणे आणि मराठवाडा एकीकडे, अशा प्रकारच्या ज्या भानगडी होत असतात, या कायमच्या आपल्याला त्या ठिकाणी संपवायच्या आहेत. आज कुकडीच्या संदर्भात आपण या ठिकाणी मागणी करतात. कुकडीच्या संदर्भात ऑलरेडी प्रचंड स्ट्रेस त्या कुकडीवर आहे. आणि असं असताना याचं पाणी त्याला आणि त्याचं पाणी याला, म्हणजे याची टोपी त्याच्या डोक्यावर आणि त्याची टोपी याच्या डोक्यावर, असं न करता खऱ्या अर्थानं तुमच्या हक्काचं पाणी हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपलं सरकार या ठिकाणी करून दाखवेल. आणि या मराठवाड्यातल्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, अशा प्रकारचा या ठिकाणी संकल्प आम्ही केलाय. आणि म्हणूनच हा जो संकल्प आहे हा पूर्ण करण्याकरता संत वामन भाऊंसारख्या संतांचा आशीर्वाद देखील पाठीशी असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. संतांचा आशीर्वाद हीच खरी आपली शिदोरी आहे. आपला देश, आपला धर्म, आपली परंपरा, आपली संस्कृती ही जिवंत राहिली, कारण कितीही आक्रमण झाले तरीही आपल्या संतांनी मार्ग सोडला नाही. आणि संतांनी दाखवलेला मार्ग हा समाजाने देखील सोडला नाही. आणि म्हणून कितीही दुष्काळ असला तरी आमचे सप्ताह होतात, सुविचार लोकांच्या कानी जातात, लोक एकत्रित येतात. आणि या सप्ताहांचा सगळ्यात महत्त्वाचा भाग जर काही असेल तर सर्व समाजाचे लोक एकत्रित असतात. कुठलाही भेदभाव आमच्या वारकरी संप्रदायाने कधी ठेवला नाही. कधी वारकरी संप्रदायाने तू कोणत्या जातीचा आहे, तू कोणत्या समाजाचा आहे, तू वरचा आहे की खालचा आहे, हे कधीच विचारलं नाही. त्या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती हा वारकरी असतो. आणि या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती हा गहिनीनाथ गडाचा त्या ठिकाणी अनुयायी असतो. संत वामन भाऊ महाराजांना नतमस्तक होणारा असतो. आणि म्हणूनच ही जी परंपरा आहे ही समाज बनवणारी परंपरा आहे, समाज तोडणारी परंपरा नाही. आणि म्हणून 93 वर्ष अव्याहतपणे परंपरा चाललेली आहेत. आणि आमचे मुस्लिम बांधव देखील या परंपरेमध्ये या ठिकाणी सामील झालेले आहेत. ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मी आज या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो. आणि आपल्याला मी या निमित्ताने एवढंच आश्वासित करतो, विठ्ठल महाराज, आपण जेव्हा जेव्हा आम्हाला बोलवाल तेव्हा तेव्हा तर येऊच, पण एखाद वेळेस तुम्ही बोलवायला विसरलात तर या ठिकाणी भक्त म्हणून स्वतःहून देखील येऊ, हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि गडाचा आणि गडाच्या अनुयायांचा विकास आम्ही सगळे मिळून निश्चितपणे करू, हा विश्वास आपल्याला देत पुन्हा एकदा वामन भाऊ महाराजांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होत मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्याला वामन भाऊ महाराजांनी नक्की दत्तक घेतलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गहिनीनाथ गडावरनं बोलत होते. यावेळेस दुष्काळासह अनेक मुद्द्यांमध्ये त्यांनी हात घातलेला आहे. यानंतर बातमी आहे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची. मुंबईकरांनो, पाणी अगदी जपून वापरा, कारण पुढील 24 तासांमध्ये तुमचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मेट्रोचं काम सुरू असताना अमरमहल जंक्शन इथं जलवाहिनीला गळती लागली आणि त्याच्या दुरुस्तीसाठी आता पाणी पुरवठा बंद असेल. चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर, कुर्ला, परळ आणि शिवडीमध्ये पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे.
त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन आता करण्यात आलेलं आहे. आता बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भातली. एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेला पीएफ ट्रस्टमध्ये भरलेलाच नाहीये. त्यामुळे गुंतवणुकीवरचं 100 कोटी रुपये व्याज आता बुडीत निघालेलं आहे. जवळपास 87,000 कर्मचाऱ्यांच्या पीएफ आणि ग्रॅच्युटीची 2,345 कोटींची रक्कम फेब्रुवारी 2024 पासून ट्रस्टमध्ये भरलीच गेली नाहीये. आणि गुंतवणूक न केल्यानं अर्थातच व्याज आणि चक्रवाढ व्याज बुडालंय. ही रक्कम एसटीला व्याजासहित शासनाकडनं मिळवून द्यावी अशी विनंती आता महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केलेली आहे. फेब्रुवारी 24 पासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम पीएफ ट्रस्टकडे एसटी महामंडळाने भरलेलीच नाही आहे. कारण ती रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नाही आहेत. परिणामी कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं आहे. कारण हे पैसे कर्मचाऱ्यांचे आहेत. हे पैसे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळतात किंवा त्यांना पीएफ ॲडव्हान्स दिलं जातं ते मिळतात. त्या सगळ्यावरती परिणाम झाला आहे. आणि 100 कोटी ही रक्कम खूप मोठी आहे. आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की तात्काळ जर पीएफ ट्रस्टला पैसे भरण्यासाठी शासनाने जर पैसे दिले नाहीत तर या ट्रस्टवर EPFO ऑफिस कारवाई करू शकते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आता थेट उपराष्ट्रपती जगदीप धनखडांवरच टीकास्त्र डागलेलं आहे. सरकारचे चमचे सुप्रीम कोर्टाला धमक्या देत आहेत असा घणाघात राऊतांनी केलाय. राष्ट्रपती आणि राज्यपालांनी विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा पाळावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी न्यायव्यवस्थेवर कठोर शब्दात टीका केलेली. आणि धनखड यांनी केलेल्या टीकेवर आता राऊतांनी टीका केली आहे. We cannot have situation where you direct President of India. And on what basis? What is happening in the country? सर्वोच्च न्यायालयानं काही भूमिका घेतली तर त्याच्यावरती सरकारच्या चमच्यांना मिरच्या धुमण्याचं कारण काय? तुम्ही धमक्या देताय सर्वोच्च न्यायालयाला. आज या देशातल्या जनतेची एकमेव जो आशेचा किरण कोणता असेल थोडाफार प्रमाणात तर ते फक्त सर्वोच्च न्यायालय. तो आशेचा दिवासुद्धा आपण विझवायचा प्रयत्न करतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे उद्या हे लोक म्हटले सर्वोच्च न्यायालयाची गरज नाही, टाळं लावा. सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख सुपर पार्लमेंट असा केला. मुळात पार्लमेंट राहिलेली नाही तर सुपर पार्लमेंट कशी काय होणार? आणि आता पाहूयात राजकीय वर्तुळातली अत्यंत महत्त्वाची बातमी. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी प्रस्ताव दिलेला आहे. हो, महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी ही भूमिका मांडली आहे. आमच्यातले वाद भांडणं खूप छोटी आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी उद्धव ठाकरेंना राज ठाकरे यांनी प्रस्ताव दिलाय. राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी. राज ठाकरेंचा हा युतीचा प्रस्ताव या संदर्भात आता नक्की काय निर्णय घेणार उद्धव ठाकरे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेले. काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी मनसे हा पक्ष उभारला शिवसेनेतून बाहेर पडत आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, मनसे आणि शिवसेनेने एकत्र यावं अशी इच्छा तमाम महाराष्ट्रातील जनतेची होती. अनेकांनी अशी इच्छा बोलून दाखवलेली, मात्र अजून तरी ते घडलेलं नाहीये. मात्र या मुलाखतीच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचं ठरवलेलं आहे का? खरंच राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना प्रस्ताव देतील का? आणि आमच्यातले वाद भांडणं खूप छोटी आहे, महाराष्ट्र राज्य खूप मोठं आहे आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येण्यास ते तयार होतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये अनेकांची अशी इच्छा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, मनसे आणि शिवसेनेने युती करत एकत्र काम करावं. दरम्यान गेल्या अनेक वर्षांची ही इच्छा अजून तरी पूर्ण झालेली नाहीये. मात्र महेश मांजरेकरांनी जी मुलाखत घेतलेली आहे त्या मुलाखतीमध्ये काही संकेत राज ठाकरेंनी दिलेले आहेत. शिवसेनेपासून वेगळं होत राज ठाकरे यांनी त्यांचा मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा वेगळा पक्ष स्थापन केला. सुरुवातीला पक्षाला चांगलं यश मिळालं, मात्र त्यानंतर पक्षाने राज्यामध्ये काही चांगली कामगिरी केली नाही.
दरम्यान राज ठाकरे यांची धरसोड भूमिका यावरही वारंवार टीका होत राहिलेली आहे आणि त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही एकत्र यावं असं वारंवार मत अनेकांनी व्यक्त केलेली आहे. अनेक शिवसैनिकांच्या मनामध्ये, अनेक मनसैनिकांच्या मनामध्ये सुद्धा ही इच्छा असल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. मात्र खरंच हे घडेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसमोर प्रस्ताव ठेवलेला आहे. राज्याच्या अस्तित्वासाठी राज यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे. आमच्यामधली भांडणं आणि वाद हे या गोष्टी फारच क्षुल्लक आहेत. त्याच्यासमोर महाराष्ट्र हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्रासाठी हे दोघं खरंच एकत्र येणार का, सर्व वाद आणि भांडणं मिटवून हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महेश मांजरेकर, दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत माझं काही जात नाही, पण ज्यांच्या विरोधात मी तुमचा स्वाभिमान जागवायचा प्रयत्न करतोय ती माणसं तुम्हाला हसतायत. मी काय बोलतोय हे आज नाही कळणार, ते कालांतराने समजेल की राज ठाकरे बोलत होतं ते बरोबर बोलत होतं. त्याला वेळ निघून गेलेली असेल. नाही, मला कायम असं वाटतं की तू थोडस सेल्फिश वागला असतास. नाही बघा, प्रश्न असा आहे नाही, ना, ते माझ्यासाठी, मी ते तुझ्यासाठी म्हणून मत नाही, नाही सेल्फिश तुझा स्वार्थ नाही, तो मला वाटतं महाराष्ट्राचा स्वार्थ. प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये हात मिळवीन तुम्हाला, बरोबर आहे, नक्की मिळवेल, काही प्रश्नच येत नाही. पण मराठीच्या बाबतीत मी कोणापुढे सरेंडर नाही होणार. नाही, सरेंडर नाही होणार. माझं म्हणणं तेच आहे. इतकं तुझं मराठी ना की ते दोन कंबाईन झाले असते तर मला वाटतं की त्या महाराष्ट्राच्या नाही, पण बाहेर मला असं वाटतं की गेल्या काही 10-15 वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण पण बदललं. सगळ्याच गोष्टी खूप बदलल्या आता. म्हणजे जर समजा तुम्ही गेल्या 10-12 वर्षामधलं जर समजा नुसतं राजकारण नाहीये, म्हणजे आताचे तुम्ही सोशल मीडिया बघतोय आपण, हे सगळं गेल्या 10-12 वर्षातलं आहे सगळं. कळलं का? हे व्हॉट्सअप पासून सगळ्या गोष्टी लोक त्याच्यातच रमायला लागलेत. मला एकाच गोष्टीच वाटतंय की हे काय व्हॉट्सअप फक्त महाराष्ट्रामध्ये नाहीये, देशभर आहेत, जगभर आहेत. पण बाकीच्या राज्यांमधला जो माणूस, आता उदाहरणार्थ समजा बंगाली माणूस आहे, तो संध्याकाळी येऊन रवींद्र संगीत ऐकतो, बरोबर? आमची लोक ऐकतात का मराठी गाणी? मला असं वाटतं की आपल्या भाषेबद्दल आपण काय आहोत नेमके, आपण काय होतो, आपण कसे घडलो, हे मराठी ही गोष्ट कशी उभी राहिली, आपल्या लोकांनी काय काय आजपर्यंत त्याग केलेलं आहे, बलिदान केलेलं आहे किंवा ज्या प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत, हे प्रत्येक मराठी माणसाने पाहणं गरजेचं आहे की ज्याच्यातनं आपण उभे राहिलेलो आहोत. आज आपलं इथलं अस्तित्व हे त्यांच्या कष्टावरती अवलंबून आहे. मला असं वाटतं की ती गोष्ट जर समजा आपण पकडली तर ती, मला असं वाटतं त्याचा हुकम जिजाऊ साहेबांपासून पकडला पाहिजे. पुढे छत्रपती आमचे आलेच, पुढे छत्रपती संभाजी आले, बाकीचे सगळीच लोक आली, आमचे साहित्यिक आले, आमचे संत आले. आज जगभरामध्ये तुम्ही जर समजा कोणालाही जर विचारलं की तुम्हाला इंडस्ट्री थाटायची तर कुठे यायचंय, ते म्हणतात की आम्हाला महाराष्ट्रात यायचंय. याचं कारण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा विचार, ज्या प्रकारचं ज्याला आपण पोषक वातावरण जे महाराष्ट्रामध्ये आहे, त्याला थोडासा तडा गेला जेव्हा गिरणी संप झाला. पण तरी तो तडा तसा तो तात्पुरता होता. पण आजही कुठच्या इंडस्ट्रीला जर समजा तुम्ही म्हणाल की कुठे यायचं, महाराष्ट्रात यायचं, तर हात मिळवण्यात काही गैर नाही, हात नक्कीच मिळवू असं यावेळेस राज ठाकरेंनी म्हटले. मात्र हे खरंच घडतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यानंतर पाहूयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सध्या गावोगावी वार्षिक यात्रा पार पडतायत. सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील मुळीकवाडी गावी ज्योतिबा, भैरवनाथ आणि खंडोबा यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. ज्योतिबाची रथयात्रा ही गावात काढण्यात आली होती. यावेळेस भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण केली. या यात्रेदरम्यान लेझिम तसेच विविध पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. आणि आता पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट. आधार कार्डवर कर्ज मिळतं असं तुम्ही कधी ऐकलेलं आहे का? आधार कार्डवर स्वस्तात म्हणजेच अवघ्या 2% व्याजाने कर्ज मिळते असा दावा करण्यात आलाय. तसा मेसेज व्हायरल होतोय. मात्र खरंच 2% व्याजाने आधारवर कर्ज मिळतंय का याची आम्ही पडताळणी केली आणि काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात. आधार कार्डवर मिळणार कर्ज? आधारवर वर्षाला 2% व्याजानं कर्ज मिळतं?
काय व्हायरल मेसेज मागचं सत्य? आधार कार्डवर कर्ज मिळत असल्याचा दावा करण्यात आलाय. आधार कार्डवर कर्ज आणि ते कसं, हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण आधारवर कर्ज मिळतं हे ऐकूनच आश्चर्याचा धक्का बसला. आधार कार्ड हे आता सगळ्यांकडेच असतं. जन्मलेल्या मुलापासून ते वयोवृद्धांना आता आधार कार्ड सक्तीचं केलंय. त्यामुळे हा दावा खरा आहे का? आधार कार्डवर जर कर्ज मिळवायचं असेल तर काय करावं लागतं, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्यानं आम्ही याची सत्यता पडताळणी सुरू केली. मात्र त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. पंतप्रधान योजनेअंतर्गत आधार कार्डवर वर्षाला 2% व्याजानं कर्ज मिळतं. केवळ तुमच्याकडे आधार कार्ड हवं, त्यावरील पत्ता, जन्मतारीख अचूक असायला हवी. हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय, कारण असं आधार कार्डवर कर्ज मिळणार असेल तर हे सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे. तसं कर्ज घ्यायचं झालं तर 6 ते 8% व्याजानं मिळतं. या मेसेजमध्ये केवळ 2% व्याजानं कर्ज मिळेल असा दावा केल्यानं अनेकांनाच आश्चर्य वाटतंय. खरंच आधारवर कर्ज मिळतं का, याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती एक्सपर्ट्स देऊ शकतात. त्यामुळे आमच्या टीमनं एक्सपर्ट्सची भेट घेऊन त्यांना मेसेज दाखवला. कुठलं तरी बटन दाबतं, काहीतरी लिंक क्लिक होते आणि अशा गोष्टी घडतात. हे होऊ देऊ नका. CMIच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या जवळपासच्या लोकांना निश्चितपणे हे सांगा की ही जाहिरात पूर्णतः खोटी आहे. अशी कुठल्याही प्रकारची योजना सध्या तरी सरकार राबवत नाही आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. आधार कार्डवर 2% व्याजानं कर्ज मिळतं हा दावा खोटा आहे. आधार कार्डवर कर्ज दिलं जात नाही. दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल केले जातात. व्हायरल मेसेज वाचून कोणतीही लिंक ओपन करू नका. लिंक उघडल्यास तुमची फसवणूक होऊ शकते. कर्ज देण्यापेक्षा तुम्ही जर आलेली लिंक उघडून पाहिली तर तुमचीच फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत आधार कार्डवर 2% व्याजानं कर्ज मिळतं हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आधार कार्ड. दारुडे काय करतील याचा काही नेम नसतो. बार्शीतला एक प्रकार आहे का, एका वाईन शॉपमध्ये दारू न पिऊ दिल्यामुळे एका दारुड्याने वाईन शॉप मालकाच्या डोक्यात थेट दारूची बाटलीच फोडली. अमनूर मोहम्मद शेख या इसमानं बिअरची बॉटल विकत घेऊन त्याच ठिकाणी उभा राहून पित होता. त्यामुळे कामगारांनी त्याला विरोध केला आणि कुणाचंच ऐकेना म्हणून मालक शंकरराव कोकाट यांनी त्याला समजावलं असता त्याच्याच डोक्यात दारूची बाटली त्यानं फोडली. शॉप मालकावर उपचार सुरू असून या प्रकरणी बार्शी पोलीस आता तपास करतायत. दारू पिऊ दिली नाही म्हणून मालकाच्याच डोक्यामध्ये दारूची बाटली फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावामध्ये ग्रामपंचायतीसमोर टोमॅटोचा लाल चिखल करून शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन केलं. लाखो रुपये खर्च करून पिकवलेला टोमॅटो अगदी कवडीमोल भाव त्याला मिळतोय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी टोमॅटोचा लाल चिखल करून लक्ष वेधण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा अशी मागणी यावेळेस शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. शेतीमालाला तसेच भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकरी जे आहेत ते संतप्त होताना दिसत आहेत. आपण सध्या आहोत नांदेडच्या कोंढा या गावात. आपण पाहू शकतो की टमाट्याला कवडी मोल भाव मिळत असल्याने या शेतकऱ्याने अक्षरशः या टमाट्याचा लाल चिखल केलेला आहे. टमाट्याला आमच्या फुकट न्या म्हणलं तरी कोणी फुकट न्याय तयार नाही. आज ज्यावेळेस 200 रुपये 250 रुपये किलो टमाट्याचा भाव झाला त्यावेळेस गव्हर्नमेंटनं बाहेर देशातून टमाटे आणले आणि या श्रीमंत लोकांना स्वस्तामध्ये मिळावं आणि या शेतकऱ्याची कशी माती व्हावं हे गव्हर्नमेंटचं धोरण आहे. एक 200-300 शेतकरी आमच्या इथं लागवड करतात आणि 5-50 एकर शेतीवर लागवड आहे आमच्या इथं टमाट्याची. आम्ही या टमाट्याचा लाल चिखल केलेला आहे. तरी या माध्यमातून सरकारचा जाहीर निषेध करतो. सरकारला विनंती राहील की या शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देणे, टमाटा राहो, सोयाबीन राहो, हळद राहो, पपई राहो, गन्ना राहो, तर या सरकारनं इलेक्शनच्या अगोदर खूप आपल्याला आश्वासन दिले, कर्जमाफी करू, हमी भाव देऊ, सोयाबीनला 6000 भाव देऊ. मात्र या सरकारचा बेपत्ता आहे. आणखी सत्तेवर येऊन फक्त हे गुलामी करायला बाकी काहीच नाही. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, कोंढा, नांदेड.